पहिल्याची काही स्वप्न असतात, त्या स्वप्नांचा संबंध, स्वप्नातला राजकुमार, लग्न. ज्यावेळेस लग्नाचं वय होतं माझं, त्यावेळेस आमचे नातेवाईक म्हणायचे की आपण लपून छपून सांगू की भाड्याने दुसऱ्या ठिकाणी राहतात आहेत, इथं राहत नाहीये. पण मी त्या विरोधात होते, कारण की मी जशी आहे, मी जिथं राहते त्या पद्धतीने त्या व्यक्तीने मला स्वीकारायला पाहिजे. आणि लपून-छपून आत्ता लग्न झालं तरी नंतर त्या गोष्टीचा मलाच त्रास होणार आहे. एक जबाबदारी आपण स्वीकारतो, तर त्या व्यक्तीला आपण पूर्ण वेळ देणं तितकंच गरजेचं असतं. जे घटस्फोटाचं प्रमाण जे वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये तू मै ह्याच गोष्टीवरनं होत असते, की वेळेचा अभाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पण माझ्यावरती भरपूर आहेत. त्यामुळे तो व्यक्ती मला स्वीकारू शकतो, पण माझ्या कुटुंबाला स्वीकारणार नाही. तर ह्याच्यात कुठेतरी बंधनं 100% येणार. बरोबर. आणि त्यामुळे मग त्या बंधनात मला अडकायचं नाही आणि मला त्या व्यक्तीलाही त्रास द्यायचा नाहीये. कारण की आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बंधनात अडकवलं, तर त्याच्या अपेक्षा माझ्याकडनं काहीतरी वेगळ्या असणार आणि माझ्या अपेक्षा पण वेगळ्या असणार. त्यामुळे असं माझ्या आयुष्यात असं कोणी राजकुमार आलेलं नाहीये आणि कदाचित येईल का नाही हेही पुढं माहिती नाही. नाते जुळले मनाशी मनाचे